पुंडलिकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री स्वामी चरित्र अध्याय 16वा। भक्तजन तारण्यासाठी यतिरूपानं श्री दत्त महाराज या पृथ्वी तलावरती प्रकट झाले आणि त्यांनी अक्कलकोट या ठिकाणी वास केला, वास्तव्य केलं। जे जे त्यांचे भक्त झाले त्याच्यामध्ये श्रेष्ठ असे स्वामी सूत आणि त्यांचं चरित्र ऐकल्यानंतर महान असे दोष जातील असं हे चरित्र आहे। प्रसिद्ध अशा मुंबई शहरामध्ये हरिभाऊ नामाचे प्रसिद्ध असे राहत होते। तिथं ते नोकरी करत असत आणि नोकरी करून उदरनिर्वाह करत असत। कोकणामध्ये राजापूर तालुक्यात इटिया नावाचं सुंदर असं गाव आणि त्या गावचे मूळ राहणारे हरिभाऊ होते। ते जातीनं मराठा होते। ते त्या गावचे खोत होते। पूर्वीचेच अतिशय संपन्न असे आणि त्या गावामध्ये त्यांचे आई आणि भाऊ राहत होते। मुंबईमध्ये त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित असं होतं आणि ते व्यापार करत होते। त्याच्यामध्ये त्या व्यापारामध्ये त्यांना तोटा आला। एका वेळेला पंडितांनी स्वामींची कीर्ती ऐकली तेव्हा भाव मनामध्ये धरून त्यांनी स्वामींना नमस केला। जर 8 दिवसामध्ये मी कर्जमुक्त होईन तरी मी अक्कलकोटला जाईन आणि स्वामींचं दर्शन घेईन। याला 7 दिवस झाले तरी काहीही अनुभव आला नाही। त्यावेळेला एक नवल घडलेलं आहे। काय नवल घडलं ते लक्ष देऊन ऐका। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीत होते। त्यात त्यांना नुकसान येईल असं मात्र निश्चितपणानं वाटलं। त्याच्यामुळं त्यांनी एक युक्ती काढली। पंडिताला बोलावून घेतलं आणि त्याला सर्व वर्तमान सांगितलेलं आहे। म्हणू लागले, आपण आता काय करावे? नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याजवळ द्रव्य नाही आणि आपल्यासाठी कुणी जामीन व्हायला तयार नाही। त्याच्यामुळं आपली पत जाईल आणि पत गेली की आपल्या आबरूला बट्टा लागेल। तेव्हा पंडित म्हणू लागलेले आहेत, मलाही काही कर्ज झालेलं आहे, माझंसुद्धा दिवाळं निघालेलं आहे। याच्यामध्ये आता काही शंका नाही। तुम्ही कर्जमुक्त होण्यासाठी एक युक्ती करावी। तुमचा मी मालक होतो आणि पेढीवरती लिहून देतो। ते दोघांनीही मान्य केलं आणि तत्काळ तशाच पद्धतीनं केलं। त्यावेळेला एक नवल घडलेलं आहे। ते नवल काय घडलं हे पुढं लक्ष देऊन ऐका। अफूचा भाव वाढला आणि व्यापारामध्ये नफा झाला हे सांगण्यासाठी मारवाडी जो आहे तो मारवाडी पंडिताच्याकडं आनंदानं आलेला आहे। पंडितानं ते सर्व ऐकलं, त्याला अतिशय आनंद झाला। लगेच तो धावत पळत हरिभाऊकडं आलेला आहे आणि त्याने सर्व व्रत निवेदन केलं। आपण अक्कलकोटला स्वामी समर्थ वास्तव्य करत आहेत आणि त्यांचीच ही सत्य कृपा आहे। आपण कर्जमुक्त झालो, नवस केलेला, तरी आता आपण त्यांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाऊ असा सर्वांनी विचार केला आणि मग त्यांना चमत्कार वाटलेला आहे। ज्यांनी आपलं मनोरथ पूर्ण केलं ते सत्य असे स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आहेत। तरी अक्कलकोटला जाऊन मी तुमच्याबरोबर येतो। आपण स्वामी मूर्ती पाहू आणि आपल्या जन्माचं सार्थक करू। गजानन, हरिभाऊ आणि पंडित तिघही अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ लागलेले आहेत आणि त्यांचं पूजन अतिशय भक्तीनं करू लागले।
समर्थांना पाहिल्याच्या नंतर हरिभाऊची वृत्ती ही तल्लीन होऊन जाऊ लागली आणि स्वामींना पाहत असताना हरिभाऊच्या डोळ्याचं पातं देखील लवत नसे. तेव्हा समर्थांनी त्यांना शिव, राम आणि मारुती अशी नावं तिघांची ठेवली आणि एक मंत्र सांगितला. पंडिताला राम म्हटलं, गजाननाला शिव नाम म्हटलं दिलं आणि मारुती हरिभाऊला म्हटलेला आहे. तिघ एकरूप केले. मग समर्थांनी त्यावेळेला तिघांनाही जवळ बोलावले. तिघांना 3 श्लोक दिले. मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असा मंत्र स्वामी समर्थांनी हरिभाऊला दिला. तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. दुसरा मंत्र जो आहे तो गजाननाला त्यावेळी स्वामी समर्थांनी श्रीनी दिला. तेव्हा त्याच्या मनाला पुष्कळ असा आनंद झाला. आकाशात पतितं तोयम यथा गच्छन्ति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति असा जो मंत्र आहे तो मंत्र गजाननाला दिला. मग त्याचं मन संतोषित झालं. मग पंडिताच्या जवळ येऊन स्वामींनी एक मंत्र उपदेशून त्याला पावन केलं. इदमेव शिवम त्विदमेव शिवम त्विदमेव शिवम त्विदमेव शिवम. 300 रुपये त्या तिघांनी मुंबईहून आणले होते आणि मग त्या तिघांनी विचारलं की स्वामी या पैशांचं काय करावं. तेव्हा असा त्या तिघांचा प्रश्न ऐकलेला आहे आणि मग समर्थ त्यांना सांगू लागलेले आहेत की त्याच्या पादुका बनवून इथं तुम्ही घेऊन या. स्वामींच्या जवळ काही दिवस ते तिघजण आनंदाने राहिले. हरिभाऊचे तन्मन स्वामी चरणाशी दृढ जडले होते. काही दिवस गेल्यावरती ते तिघजण हात जोडून उभे राहिलेले आहेत आणि समर्थांना जाण्यासाठी आज्ञा मागू लागले. त्यावेळेला आज्ञा मिळाल्याबरोबर अतिशय आनंदानं ते तिघेजण मुंबईकडे निघाले. हरिभाऊच्या मनामध्ये मात्र स्वामी समर्थांच्या चरणाचा ध्यास लागलेला होता आणि मग मुंबईमध्ये गेल्यानंतर व्यवहार करत असताना त्याच्या चित्ताला स्वस्थ वाटेना, संसार वार्ता गोड वाटेना आणि क्षणभरसुद्धा चैन पडेना. असो पुढं त्या तिघांनी चांदीच्या पादुका केल्या आणि स्वामींच्या चरणावरती अर्पण करण्यासाठी अक्कलकोटला आले. भक्तजनांचा कैवारी स्वामी समर्थ त्यांनी ते डोळे भरून त्या स्वामी समर्थांना डोळे भरून पाहिलं. स्वामी समर्थांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे आणि मग तिघांनाही अतिशय आनंद झाला. चांदीच्या पादुका आणलेल्या आहेत त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थांनी अतिशय आदरपूर्वक त्याच वेळी पायामध्ये घातल्या. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत भक्त सखा असलेल्या अक्कलकोट स्वामी समर्थांनी आपल्या पायामध्ये घातल्या आणि कुणालाही दिल्या नाहीत. हरिभाऊ एके दिवशी समर्थांच्या जवळ आलेला आहे, दर्शन घेतलेलं आहे, मस्तक पायावरती ठेवलं आणि त्यावेळेला समर्थ त्याला बोलू लागलेले आहेत. जवळ बोलावलेला आहे, मांडीवरती बसवलेला आहे आणि हरिभाऊच्या मस्तकावरती वरदानाचा हात स्वामी समर्थांनी ठेवला. म्हणू लागले, तू माझा लाडका मुलगा आहेस, शिष्य आहेस. तू शिष्य नसून माझा लाडका मुलगा झालेला आहेस. आता तू निश्चिंत झालास तरी आता तू भगवे वस्त्र जे आहे ते वस्त्र परिधान कर आणि संसाराला सोडून दे. आणि मग छाटी, कफनी, झोळी समर्थांनी हरिभाऊला दिली
ती घेऊन त्यावेळेला हरिभाऊने लगेच परिधान केली. आत्मलिंग पादुका ज्या होत्या त्या हरिभाऊच्या हातामध्ये दिल्या आणि सांगू लागले, समुद्राच्या तीरावरती तू तिथं किल्ला बांधून राहा. मनामध्ये आता कसलीही लाज धरू नको. आणि मग माझा जो यशध्वज आहे तो यशध्वज तिथं तू उभा कर. अन्य कोणतंही काम करू नको. हे जे लोक आहेत ह्या लोकांना तू भजनाच्या मार्गाला लाव. आणि मग आत्ता तू ताबडतोब जा. आपला जो संसार आहे तो संसार सगळा लुटून दानधर्म कर. लोभ मात्र मनामध्ये चित्तामध्ये अजिबात धरू नको, अशी आज्ञा केलेली आहे. हरिभाऊच्या मनाला आनंद झाला आणि ताबडतोब तो मुंबईला गेलेला आहे. साधूचा वेश घेतलेला आहे. सद्गुरूनं स्वामी समर्थांनी मस्तकावरती हात ठेवलेला आहे आणि तो ज्ञानवंत झाला. धन्य धन्य ते स्वामी सूत ज्यांना स्वामी हे समर्थ लाभले गेले. सद्गुरूचा उपदेश झाला त्याच वेळेला सगळी भवव्यथा निघून गेली. चित्तामध्ये उपरती झाली. षडविकार सगळे संपले गेले. जगामध्ये पुष्कळ गुरु आहेत, नाना मंत्रपूर उपदेश करतायत, पण ते सगळं द्रव्य प्राप्तीसाठीचं ढोंग आहे. त्यांचा उपदेश कधीही फळाला जात नाही. आत्मरूपी मन वळत नाही. सत्य ज्ञान काही मिळत नाही आणि मन प्रपंचातून सळत नाही. त्यांना गुरु म्हणू नये. ते केवळ पोट भरू आहेत आणि भवसागर पहिलं तीर त्यांच्याकडून कसा उतरेल तसे समर्थ नाहीत. जे साक्षात परमेश्वर मस्तकावरती वरदानाचा हात ठेवून दिव्य असं ज्ञान शिष्याला दिलं. असो हरिभाऊनं त्यावेळेला काय केलं, सगळे जे ब्राह्मण आहेत त्यांना बोलावलेलं आहे आणि संकल्प करून घरावरती तुळशीपत्र ठेवलं. हरिभाऊ घर लुटू लागलेला आहे. त्यावेळेला तारा नावाची त्याची बायको ती अतिशय आकांत करू लागली. ऊर बडवून घेऊ लागली. दोन्ही हात जोडून म्हणू लागलेली आहे, तुम्ही कशासाठी हा संसार लुटून देत आहात? हा विचार काही चांगला नाही. पुढं दुःख भोगावे लागेल. आजवर आवरून 4 दिवस आपण काढले गेलेले आहेत, पण आता मात्र हे अवलक्षण आपल्याला कसं आठवलं गेलेलं आहे. सगळे लोक आपल्याला हसतील. सगळे लोक आपला धिक्कार करतील. उपास पडल्याच्या नंतर खायला कोण घालील? अल्पवेळी आपणाला ही बुद्धी कशी सुचली गेलेली आहे. संसार सुखाला त्यागून दुःख डोहामध्ये कशासाठी पडता आहात? संसार सुख भोगून पुढं वृद्धपण आल्यानंतर म्हातारपण आल्याच्या नंतर मग हे मोक्ष साधन करावं लागतं. वनामध्ये जावं. आपल्या आईवडिलांची थोरवी काय आहे तीच आपण मनामध्ये आणावी आणि त्यांची कीर्ती कशासाठी मळीन करता? हे मात्र उचित नाही. तुम्ही संसार सोडून जरी वनामध्ये जाऊन बसलात तरी मग माझं पालनपोषण कोण करील? माझ्याबरोबर लग्न करत असताना अग्नी आणि ब्राह्मणाला साक्ष ठेवून आपण आन वाहिलेली आहे. माझा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्याचं मनामध्ये स्मरण करा. तुम्ही म्हणाल माझ्या संग तू सुद्धा घरदार सोडून ये आणि माझ्याबरोबर फिर. भिक्षा आपण घरोघर मागू. तरी या संसार सुख अशा सक्त संसारातून मी मात्र सत्य सत्य या संसारामध्ये माझं मन विरक्त कधी होणार नाही. आता जरी आपण संसार लुटून टाकला तरी हे महान पुण्याचं काम केलं असं कोण म्हणेल? कुटुंबाला उपवाशी मारावं आणि स्वतः मात्र सर्वस्व धर्म करावा याला काही पुण्यकार्य म्हणतात का? उलट तुमच्याकडून पाप घडू लागलेलं आहे असं म्हणून हात जोडून विनंती करू लागलेले आहेत. तुम्ही अंतःकरण स्वस्थ करा आणि आपला हा विचार सोडून द्या.
प्राणप्रिया माझं ऐका असं ती म्हणू लागली. असं तिचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग स्वामी कुमाराने समाधान तिचं केलेलं आहे. पुष्कळ प्रकारानं तिला सांगितलं. पण त्या तारेच्या चित्तामध्ये षड्रिपू जागत होते, षडविकार जागत होते. संसार हा मिथ्या आहे हे तिला कळालंच नाही. अशा मनशा शांती आणि कल्पना वासना या डाकीनी त्यांनी तिला झडपून टाकलेलं होतं, आपल्या अधीन केलेलं होतं. त्याच्यामुळं सद्विचार तिला अणुमात्रसुद्धा सुचला नाही. दुराग्रह धरून ती आपल्या नवऱ्याला, त्या स्वामीसुताला बोध करू लागलेली आहे. षड विकार त्यागले आणि जो स्वामीच्या चरणावरती रत झालेला आहे, दृढ निश्चय मनामध्ये केला की संसाराचा त्याग करावा. आणि मग स्त्रियेच्या अंगावरती अलंकार होते तेही सगळे लुटून टाकले. तिला एक शुभ्र वस्त्र घालण्यासाठी दिलं. आणि मग आत्मलिंग जे समर्थांनी दिलेलं होतं त्या पादुका स्वतःच्या हातानं मठामध्ये स्थापन केल्या. कामाठीपुरात त्यावेळेला मठ स्थापन केला. हरिभाऊ गोसाई झाले आणि मठामध्ये राहिले. धन्य धन्य ते स्वामी सूत गुरु आज्ञेने विरक्त झाले. पण लोक मात्र त्यांची निंदा करू लागले, नाना दोष देऊ लागले. पूर्वजन्मामध्ये तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. म्हणूनच सद्गुरु चरणाला मन हे जडलं गेलं, सर्व भव दुःख फेटलं गेलं. धन्य धन्य स्वामी माऊली त्यांनी सुतावरती कृपा केली. त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत षोडशोध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम महतु. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज. श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.